नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्र हो. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रथम वर्ष अभियांत्रिकी व्यवसायातील सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे मी जयराम ससाने, गणित तथा चित्रकला निदेशक, स्वातंत्र्यवीर सावरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक आपले स्वागत करतो. वेलकम. कार्यशाळा गणित व शास्त्र, वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स या विषयातील मूलभूत विद्युत, बेसिक इलेक्ट्रिसिटी या पाठाविषयी आज आपण अध्ययन करणार आहोत. मूलभूत विद्युत, बेसिक इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? आजपर्यंत नेमके विद्युत, इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय हे आपणास ठाऊक नाही. विद्युत, इलेक्ट्रिसिटी हे बलाचे स्तोत्र आहे. विद्युत, इलेक्ट्रिसिटी, वीज आपल्याला डोळ्यांनी दिसूही शकत नाही व त्याला स्पर्शही करता येत नाही. विद्युत, इलेक्ट्रिसिटी फक्त वेगवेगळ्या प्रयोगाद्वारे, अपघाताद्वारे अनुभवता येते. थोडक्यात विद्युत ही एक प्रकारची ऊर्जा आहे. ती अनुभवता येते. ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होते. ती आपल्याला बघताही येत नाही, फक्त अनुभवता येते. शेजारी आकृतीत आपल्याला दिसते बघा, विद्युत प्रवाह कशा पद्धतीने वाहतोय. म्हणजे इलेक्ट्रिसिटीच्या जनरेशन नंतर या बॅटरीतून हा जो बल्ब आहे, हा बल्ब पेटलेला आहे, म्हणजे याचा प्रवाह इथपर्यंत आलेला आहे आणि हा बल्ब प्रज्वलित झालेला आहे. इलेक्ट्रिसिटीचे उपयोग: एक नंबर, प्रकाश, लाईट, प्रकाश ऊर्जा म्हणून सुद्धा विद्युत ऊर्जेचा आपण वापर करतो. उदाहरणार्थ टॉर्च, बल्ब, ट्यूब, घरातील प्रकाश योजना, दुकाने, कार्यालये, मोटार वाहने, रस्ते, कारखाने इत्यादी. 2 नंबर, उष्णता. विद्युत इलेक्ट्रिसिटीद्वारे उष्णता निर्माण केली जाते. उदाहरणार्थ इलेक्ट्रिक कुकर, इलेक्ट्रिकल फर्नेसेस, वेल्डिंग, सोल्डरिंग, इस्त्री, पाण्याचे हीटर्स इत्यादी. शक्ती: मोठ्या प्रकारची मशीन्स, उदाहरणार्थ रेल्वे, मोटार्स. इतर उपयोग: टेलिग्राफी, टेलिफोन्स, रेडिओ, लाऊडस्पीकर. बॅटरी चार्जिंग, अल्ट्राव्हायोलेट रेज, कॅथोड रेज यामध्ये सुद्धा विद्युत ऊर्जा म्हणून इलेक्ट्रिसिटीचा उपयोग केला जातो. अणु इलेक्ट्रिसिटीमध्ये आपल्याला इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट होते किंवा विद्युत ऊर्जा कशी तयार होते यासाठी आपल्याला अणूचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण की विद्युत ऊर्जा ही रेज ऑफ पार्टिकल्स किंवा ॲटम्स असं आपल्याला म्हणता येईल. अणू, रेणूंच्या अतिसूक्ष्म कणांना अणू असे म्हणतात. यांना इतर पदार्थाप्रमाणे गुणधर्म नसतात. ते रासायनिक प्रक्रियेत भाग घेतात. अणूंचे भाग: पार्टिकल इन ॲटम, प्रोटॉन 1840 वेळा हेवियर दॅन इलेक्ट्रॉन्स. जर ते धन प्रभार असतील तर त्यांना प्रोटॉन असं म्हटलं जातं. न्यूट्रॉन, बेसिक पार्टिकल न्यूक्लियस ऑफ ॲटम हॅव्हिंग नो चार्ज, त्याला न्यूट्रॉन असं म्हटलं जातं. इलेक्ट्रॉन्स हे स्थिर किंवा गतिमान असून ते रेणूंच्या कक्षेत सभोवताली फिरत असतात. निगेटिव्ह चार्ज 1/1240 हायड्रोजन अणूंच्या समकक्ष असतो. त्याचा प्रभार हा 1.6 गुणिले 10⁻19 कुलॉम असतो. विजेची निर्मिती कशी होते? हाऊ इलेक्ट्रिसिटी इज प्रोड्यूस. शेजारी आकृतीत आपल्याला दिसतंय बघा, इलेक्ट्रिसिटी कशी निर्माण होते. इलेक्ट्रिसिटी निर्माण होण्यासाठी किंवा तयार होण्यासाठी काय प्रक्रिया राबवली जाते इथं आपल्या लक्षात येईल. प्रत्येक अणूच्या मध्यभागावर विद्युत प्रभार असतो. तो इलेक्ट्रॉनच्या स्वरूपात असतो. स्थिर भागांना प्रोटॉन व गतिमान भागांना इलेक्ट्रॉन्स म्हणतात. ते धन ऋण प्रभारित असतात. जेव्हा बाह्य बलामुळे गतिमान इलेक्ट्रॉनची संख्या कमी होते त्यावेळेस प्रभार सारखाच होतो. पण जेव्हा इलेक्ट्रॉनची संख्या प्रोटॉनच्या संख्येपेक्षा कमी होते
ते धनप्रभारित होतात, परंतु जेव्हा इलेक्ट्रॉनची संख्या प्रोटॉनच्या संख्येपेक्षा जास्त होते ते निगेटिव्ह प्रभारित होते, तेव्हाच विजेची निर्मिती होते. विद्युत प्रवाह इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय? वाहकामधील इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाच्या परिमाणाला विद्युत प्रवाह इलेक्ट्रिक करंट म्हणतात. विद्युत प्रवाह इलेक्ट्रिक करंट हा बंद सर्किटमधील इलेक्ट्रॉनचा परिणाम होय. विद्युत प्रवाह इलेक्ट्रिक करंट एम्पियर या एककात मोजला जातो. विद्युत प्रवाह इलेक्ट्रिक करंटचे प्रकार. पहिला प्रकार आहे डायरेक्ट करंट डीसी. या प्रकारात प्रवाहाची दिशा एकाच दिशेने असते. दुसरा आहे अल्टरनेटिंग करंट एसी. या प्रकारात प्रवाहाची दिशा ही सारखी बदलत असते. हा प्रवाह एका सेकंदात 50 वेळा आपली दिशा बदलतो. यात वेव्ह सायकल, हाफ निगेटिव्ह अँड हाफ पॉझिटिव्ह सायकल हे निगेटिव्ह सायकल असते. शेजारी आकृतीत आपल्याला दिसते बघा, डीसी आणि एसी यांचा जो फरक आहे तो फरक आपल्याला या ठिकाणी या ॲनिमेशन मध्ये दिसतोय. या बाजूला डीसी प्रवाह आहे, त्याची जी दिशा आहे ती दिशा एकाच बाजूने आहे, परंतु शेजारील हा जो एसी करंट आहे याची दिशा, जो करंट आहे, जो प्रवाह आहे, 50 वेळा प्रत्येक सेकंदाला पुढे मागे जात असतो. म्हणजेच हा डीसी करंट आणि एसी करंट मधील महत्वाचा फरक आहे. एसी करंट फायदे व तोटे. या ठिकाणी आपणास दिसतंय बघा की एसी करंट आणि डीसी करंट म्हणजे काय. एसी करंट आणि डीसी करंटचे जे फायदे आहेत ते काही फायदे व तोटे या ठिकाणी आपण बघणार आहोत. त्याचे जे फायदे आहेत, विद्युत वितरणामध्ये तांब्याच्या वायरची बचत होते. 2 नंबर, एसी मशीन्स मध्ये स्पार्क निर्माण होत असल्यामुळे रेडिओ लहरी निर्माण होत नाहीत. 6600 व्होल्ट मर्यादेपर्यंत दाब असतो. ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने दाब नियंत्रित करता येतो. यांत्रिकता सहज आणि सोपी असते. तोटे. यामध्ये वापरली जाणारी सिंगल फेज मोटार स्वयंचलित नसते. पातळ वायर वापरल्यामुळे दाब घटतो. इलेक्ट्रोप्लेटिंग आणि सेकंडरी चार्जिंग साठी उपयोग होत नाही. याद्वारे मोटारची गती बदलता येत नाही. जास्त दाबामुळे सुरक्षेचा धोका असतो. एम्पियर हे विद्युत प्रवाहाचे एकक आहे. एका बंद सर्किट मधील एक एकक दाबाखाली 1 एकक विरोधाने तयार होणारा विद्युत प्रवाह म्हणजे 1 एम्पियर होय. किंवा जर चांदीच्या द्रावणात विद्युत प्रवाह 0.00118 ग्रॅम चांदीचा थर निर्माण होत असेल तर त्यातील प्रवाह 1 एम्पियर असतो. एम्पियर हे विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक सुद्धा आहे. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, की ज्याला आपण ईएमएफ असं म्हणतो. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे काय? विद्युत प्रवाह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी आवश्यक बलाला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ईएमएफ म्हणतात. विद्युत दाब इलेक्ट्रिक व्होल्टेज. विद्युत मंडळातील इलेक्ट्रॉन्स वहनासाठी जे बल प्रवृत्त करते त्यास विद्युत दाब इलेक्ट्रिक व्होल्टेज म्हणतात. व्होल्ट हे विद्युत दाब इलेक्ट्रिक व्होल्टेज मोजण्याचे एकक आहे. व्होल्टेजची वर्गवारी याप्रमाणे केली जाते. भारतामध्ये ज्या वेगवेगळ्या ठिकाणी स्टँडर्ड व्होल्टेज असते
त्याचे जे क्लासिफिकेशन किंवा त्याच्या ज्या व्होल्टेजेस आहेत, त्याची ज्या संख्या आहेत, जे नंबर्स आहेत ते खालीलप्रमाणे असतील. लो व्होल्टेज 250 व्होल्ट पर्यंत असते. मीडियम व्होल्टेज 250 ते 650 व्होल्ट इतके असते. हाय व्होल्टेज 650 ते 11,000 व्होल्ट इतके असते. एक्स्ट्रा हाय व्होल्टेज हे 11,000 व्होल्ट पेक्षा जास्त असते. विरोध, रेजिस्टन्स म्हणजे काय? या ठिकाणी आपण आता इलेक्ट्रिकल्स मधल्या काही ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्या बघत आहोत. इलेक्ट्रिक करंट आपण बघितलेला आहे, इलेक्ट्रिक व्होल्टेज बघितलेलं आहे. आता या ठिकाणी आपण इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स, विरोध म्हणजे काय हे बघणार आहोत. वाहकाच्या विद्युत प्रवाहाला विरोध करण्याच्या गुणधर्माला विरोध म्हणतात. विरोध हा ओहम या एककात मोजला जातो. किलो ओहम, मेगा ओहम ही त्याची जनरली एकके वापरली जातात. सुवाहक, कंडक्टर, बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिकल विद्युत प्रवाह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून न्यायचा असेल तर आपल्याला जे धातू त्यात वापरायचे आहेत ते धातू विद्युतचे सुवाहक असले पाहिजेत. म्हणजे सुवाहक, कंडक्टर म्हणजे काय? ज्या धातूतून विद्युत प्रवाह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेला जातो अशा धातूंना सुवाहक, कंडक्टर म्हणतात. उदाहरणार्थ सिल्वर, ॲल्युमिनियम, लीड, कोल, सॉल्ट, वॉटर इत्यादी हे जे पदार्थ आहेत हे धातूचे गुड कंडक्टर्स, सुवाहक आहेत. रोधक, इन्सुलेटर्स, ज्या पदार्थामधून विद्युत प्रवाह वाहू शकत नाही किंवा त्यास विरोध केला जातो त्याला रोधक, इन्सुलेटर म्हणतात. उदाहरणार्थ मायका, ड्रायर, रबर, वूल, ऑइल, पोर्सलिन, सिल्क इत्यादी. रोधक प्रकार, हार्ड इन्सुलेटर्स, कठीण व वाकत नाहीत. उदाहरणार्थ मार्बल, स्लेट, पोर्सलिन, क्ले, ग्लास इत्यादी. फ्लेक्झिबल इन्सुलेटर्स, सहजपणे वाकविता येतात. उदाहरणार्थ कॉटन, थ्रेड, रबर, पेपर अँड मायका. लिक्विड इन्सुलेटर्स, द्रव स्वरूपात असतात. उदाहरणार्थ ऑइल्स आणि व्हार्निशेस. आता या पाठामध्ये आपण बघणार आहोत इलेक्ट्रिकल सर्किट्स. कुठल्या कुठल्या प्रकारच्या इलेक्ट्रिकल सर्किट्स असतात. 1 नंबर क्लोज सर्किट, 2 नंबर ओपन सर्किट, 3 नंबर शॉर्ट सर्किट, 4 नंबर लिकेज सर्किट. ओहमचा नियम, ओहम या शास्त्रज्ञाने विद्युत प्रवाह, व्होल्टेज आणि रेजिस्टन्स या 3 राशीमधील परस्पर संबंध सांगितल्यामुळे आणि हा इलेक्ट्रिक वहनामध्ये उपयोगाचा महत्वाचा असल्यामुळे ओहम या शास्त्रज्ञाने याला शोधलेला असल्यामुळे याला ओहमचा नियम असं नाव दिले गेलेलं आहे. ओहमचा नियम या पद्धतीचा आहे. वाहकाचे तापमान स्थिर असताना त्यातून वाहणारा विद्युत प्रवाह हा दाबाच्या समप्रमाणात व विरोधाच्या व्यस्त प्रमाणात बदलतो. ओहमच्या नियमाच्या सहाय्याने आपल्याला विद्युत प्रवाहातील ज्या वेगवेगळ्या बाबी आपल्याला शोधायच्या असतात त्यासाठी सूत्र आपण वापरतो. I बरोबर V/R. प्रवाह, विद्युत प्रवाह, करंट शोधण्यासाठी, रेजिस्टन्स शोधण्यासाठी R बरोबर V/I. तर व्होल्टेज शोधण्यासाठी आपण I/R या सूत्राचा उपयोग करत असतो. या सूत्रामध्ये I म्हणजे करंट, V म्हणजे व्होल्टेज आणि R म्हणजे रेजिस्टन्स असे शब्द आहेत. ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या जोडण्या इलेक्ट्रिकल मध्ये केल्या जातात त्या जोडण्यांचे प्रकार या पद्धतीचे आहेत. विरोधाची जोडणी, एकसर जोडणी, सिरीज कनेक्शन. जे रेजिस्टन्स असतात ते सरळ एका रेषेत जोडलेले असतात त्यांना सिरीज कनेक्शन असं म्हटलं जातं. आणि या एकसर जोडणीमध्ये जे रेजिस्टन्स एका लाईन मध्ये जोडलेले असतात त्यांचा एकूण रेजिस्टन्स, टोटल रेजिस्टन्स काढताना सर्व जे रेजिस्टन्स असतात त्यांची बेरीज होते. उदाहरणार्थ R बरोबर R1 अधिक R2 अधिक R3 डॅश डॅश. जेवढे रेजिस्टन्स आपण एका लाईन मध्ये सिरीज मध्ये जोडलेले असतील त्यांचा एकूण रेजिस्टन्स हा या सर्व वेगवेगळ्या रेजिस्टन्सची बेरीज असते. समांतर जोडणी, पॅरलल कनेक्शन.
या समांतर जोडणीमध्ये जे रेजिस्टन्स असतात ते एकमेकांना समांतर जोडलेले असतात. शेजारी आकृतीत आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी R1, R2 आणि R3 हे एकमेकांना समांतर असे एका सर्किट मध्ये जोडलेले आहेत. तर त्यांचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स जर आपल्याला शोधायचा असेल तर प्रत्येक रेजिस्टन्सचा हा रेसिप्रोकल घेतला जातो. उदाहरणार्थ 1/R बरोबर 1/R1 अधिक 1/R2 अधिक 1/R3 जेवढे रेजिस्टन्स त्या सर्किट मध्ये समांतर जोडणीत असतील ते आपल्याला त्यांचा रेसिप्रोकल घेणं गरजेचं असतं. विद्युत शक्ती, इलेक्ट्रिक पॉवर, विद्युतच्या कार्य करण्याच्या दरास शक्ती म्हणतात. त्याचे एकक वॅट आहे. एका विद्युत प्रवाहातील 1 व्होल्ट दाबाखाली तयार होणारा 1 अँपिअर विद्युत प्रवाह म्हणजेच विद्युत शक्ती, इलेक्ट्रिक पॉवर होय. विद्युत शक्ती बरोबर व्होल्ट गुणिले अँपिअर और पॉवर बरोबर V इंटू I किंवा I वर्ग R हे सूत्र वापरले जाते. अश्वशक्ती, हॉर्स पॉवर, हे विद्युत शक्ती मोजण्याचे मोठे औद्योगिक माप आहे. 1 किलोवॅट बरोबर 1000 वॅट, 1 हॉर्स पॉवर बरोबर 746 वॅट मेट्रिक पद्धतीमध्ये, 735.5 वॅट ब्रिटिश पद्धतीमध्ये याच्या स्टँडर्ड किमती आहेत. ऊर्जा, इलेक्ट्रिकल एनर्जी, विद्युतच्या कार्य करण्याच्या क्षमतेस ऊर्जा, इलेक्ट्रिकल एनर्जी असं म्हटलं जातं. इलेक्ट्रिकल एनर्जी बरोबर W इंटू टी, दॅट इज W बरोबर म्हणजे पॉवर, टी म्हणजे टाइम इन सेकंड, वेळ ही सेकंदात असली पाहिजे. आता या ठिकाणी काय आपण सिरीजचे जे उदाहरण आहेत ते उदाहरण बघूयात. या ठिकाणी 12 ओम, 22 ओम आणि 24 ओम हे रेजिस्टन्स सिरीज मध्ये जोडलेले आहेत. तर या सिरीजचा एकूण रेजिस्टन्स, टोटल इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स किती आहे हा आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. सिरीज जोडणी असेल तर जे रेजिस्टन्स असतात त्यांची बेरीज होते. या ठिकाणी आपण 3 रेजिस्टन्स घेतलेले आहेत, R1 आणि R2 आणि R3. सूत्राच्या साहाय्याने आपण या ठिकाणी सूत्र वापरूया. R बरोबर R1 अधिक R2 अधिक R3, 12 अधिक 22 अधिक 24. तर आपल्याला एकंदरीत या सर्किट मधील जो टोटल रेजिस्टन्स आहे हा 58 ओम मिळालेला आहे. या सर्किट मध्ये या दुसऱ्या उदाहरणात आपल्याला 6 ओम, 12 ओम आणि 18 ओम हे रेजिस्टन्स दिलेले आहे. यांची बेरीज केली असता या उदाहरणातील टोटल इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आपल्याला मिळालेला आहे 36 ओम. आता या ठिकाणी आपण बघूयात, जर रेजिस्टन्स हे पॅरलल मध्ये जोडलेले असतील तर, समांतर जोडणीत असतील तर उदाहरणं कशा पद्धतीने सोडवायची. या ठिकाणी आपण बघतोय बघा 4 ओम आणि 6 ओम हे दोन रेजिस्टन्स पॅरलल मध्ये जोडलेले आहेत. तर या ठिकाणी यासाठी आपण सूत्र वापरलेलं आहे 1/R, 1/R1 अधिक 1/R2, 1/R, 1/4 अधिक 1/6 बरोबर 10/24. हे आपण ज्याप्रमाणे अपूर्णांकाची उदाहरणं, अपूर्णांकाची बेरीज करतो त्या पद्धतीनेच ही उदाहरणे सोडवायची. तर या ठिकाणी आपल्याला या पॅरलल सिरीज मध्ये, पॅरलल कनेक्शन मधील जो टोटल इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आहे तो 2.4 ओम दिलेला आहे. शेजारी या उदाहरणामध्ये आपल्याला 3 रेजिस्टन्स हे पॅरलल मध्ये जोडलेले दिसत आहेत. 6 ओम, 12 ओम आणि 18 ओम यांचं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आपण रेसिप्रोकल घेतल्यानंतर हा आपणास मिळालेला आहे 3.27 ओम.